सकाळीच मी सुद्धा ते बघितलं. कोणीतरी जातीवादी समाजकंटकाने ते फाडल्याचं काम केलं असेल आणि असंच पाठीमागं माझी स्वतः घराजवळ येऊन सुद्धा अशाच प्रकारे गाडी जाळण्याचं काम केलं. त्यांना वाटलं असेल किंवा या कुठतरी मी दबावापोटी बोलणार नाही, सत्य बोलणार नाही, जरांगेच्या विरोधात बोलणार नाही. आणि हे जरांगेच्या पिलावळीचंच कुठतरी काम असलं पाहिजे. कारण ज्यावेळी माझी गाडी जाळी त्यावेळी सुद्धा त्या पिलावळी म्हणल्या होत्या कोणीतरी यांनी जाळी त्याने जाळी, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा निष्पन्न झालं की जरांगीच्या निकटवर्ती यांनी ती गाडी जाळी. आणि आता बॅनर फाडून काय फरक पडणार आहे? अरे आम्ही ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुलेंना दगडशेन मारला, परंतु परिवर्तन करायचं असल्याच्या नंतर ह्या अशा भिकारचूक लोकांना घाबरून चालत नसतं. अशा चुकीच्या लोकांना घाबरून चालत नसतं. आपल्याला आपली सत्यवानी बोलत राहावं लागणार आणि आम्ही लढत राहणार. आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी, आमच्या ओबीसीसाठी आम्ही लढत राहणार. आणि माझी राज्याच्या गृह विभागाला, विशेषतः जालन्याचे नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे, त्यांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून ते बॅनर कोणी फाडलंय याचा तपास घ्यावा आणि त्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी. ह्या गोष्टी जर राज्यामध्ये ओबीसी बांधवांना माहीत झाल्या तर नक्कीच याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं तात्काळ त्या कोण असेल त्याचे फुटेज चेक करून त्याला अटक करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय की मी एवढा मोठा नाही की माझ्या शब्दावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतील. काय वाटतं? मला तर खरं सांगायचं, एकनाथ शिंदे साहेबांचे जेवढे मंत्री आहेत हे सगळे जरांगेला रसद देण्यासाठी काय येतात तिथं? माझा आरोप आहे त्यांच्यावर. कारण की ती आल्याच्या नंतरच जरांगे उपोषणाला बसण्याची घोषणा करतात, उपोषणाला बसतात, आंदोलनाला घोषणा करतात, पत्रकार परिषदा घेतात राज्य सरकारच्या विरोधात. अरे खरं तर या एकनाथ शिंदे साहेबांच्या लोकांनी सत्तेच्याच विरोधात तुम्ही जर कुठेतरी कुटाने करतात, यांनी सत्तेच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि उदय सामंत जर म्हणत असतील की मी जरांगेला भेटल्यानं जर जरांगे आंदोलन करत असेल तर मी जरांगे एवढे छोटे नाहीत. अरे तुम्ही येऊन तर जरांगेला मोठं केलं ना. तुम्ही जरांगे छोटाच आहे, तुम्ही उगं मोठं कशाला म्हणता? छोट्याला फक्त तुम्ही मोठा केला, तुम्ही रसद देऊन त्याला मोठं करतात, त्याला आंदोलन करायला लावतात. खरं तर तुमच्या कुठतरी उदय सामंतांना, एकनाथ शिंदे यांची जागा घेण्यासाठी उदय सामंतांना झोप येत नाही. उदय सामंताला उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडायला लागलेत. त्यामुळे वारंवार जरांगेला गेल्या वर्षी सुद्धा येऊन भेटल्याच्या नंतर अगदी तिसऱ्या दिवशी जरांगेने मुंबईला जाण्याची घोषणा केली आणि आता सुद्धा आल्याच्या नंतर अगदी 15 दिवसात जरांगेने पत्रकार परिषद घेऊन 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली. म्हणजे उदय सामंताकडे जास्त पैसा झालाय का? उदय सामंत उद्योग मंत्री, हे उद्योग सुरू केले का राज्यामध्ये जाती तेढ निर्माण करायचे? उदय सामंतांनी जातीवाद वाढवण्याचं काम सुरू केलंय. या राज्यामध्ये जो कोणीही मंत्री असेल त्याला एका समाजाचं कधी प्रतिनिधित्व करता येत नाही, त्याला सगळ्या घटकाला घेऊन चालावं लागतं. त्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली. परंतु जातीवादी उदय सामंत वेळोवेळी तुम्ही जरांगेला येऊन भेटलेले दिसतात. एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे मंत्री जरांगेला येऊन भेटले दिसतात. या जातीवादी उदय सामंतांनी कधी ओबीसी नेत्यांना भेटला का? कधी उदय सामंत ओबीसी आंदोलकांना कधी विचारले का तुमच्या समाजाचे काय प्रश्न आहेत, तुमच्या समाजाच्या काय मागण्यात, तुमचे काय अडचणीत, त्या कधी विचारल्या का? उठलं की जरांगे, उठलं की जरांगे, आणि पुन्हा आता जरांगे मोठा म्हणून सांगायला लागला. अरे जरांगे भिकारचोट आहे, जरांगे बारीकच आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. फक्त एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी याला मोठं करण्याचं काम केलंय. हे एकनाथ शिंदे साहेबाच्या मंत्र्याला येणाऱ्या काळात महागात पडल. हा सगळा ओबीसी समाज त्यांच्या विरोधात गेलेला तुम्हाला पाहायला मिळेल.